पहिल्याचे दिवस होता का डॉक्टर पाटलाच्या काळात ते दिवस आता आले तर कोणामुळे आलेत तानाजी सावंतमुळे. असं काय वाटतं सध्या काम चांगलं आहे शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्हाला? कारखाना आहे तानाजी सावंत साहेबांनी. काय तानाजी सावंत साहेब कुठले आहेत ते? कुठल्याही माहित नाही ते. काय अवस्थाच नव्हती या कारखान्याची कोणामुळे चालू झालं मग कारखाना? काय तानाजी सावंत साहेबांनी चालू केली म्हणजे त्यांनी बाहेर तत्वावर घेतला आणि चालू केला. साठी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहेत. आता एक 10-15 मिनिटात येतील साहेब. कारखाना चालू झाला आता पहिल्यांदाच होते. एवढा मोठा मेळावा शेतकऱ्याचा पहिल्यांदा होते 12 वर्षानंतर. इथल्या जनतेचा 100% फायदा होईल. आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आता कळंब विधानसभा मतदारसंघ, कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ जो आहे त्याला जर उमेदवार सावंत साहेबांनी दिला तर त्यांच्या मागे लोक जातील का? जातील की सरकारनंच राज्य सरकार सहभाग आहे 50% ती 50% ती. आता कारखाना झाल्यामुळे काय फायदा होईल बरं परिसरामध्ये? शेतकऱ्याचा सगळ्या ऊस जाईल म्हणजे झंझट होणार नाही. त्यांनी त्या कळंब धाराशिव जिल्ह्या मतदारसंघामध्ये त्यांचा जर उमेदवार दिला त्यांनी सावंत साहेबांनी तर काय फरक पडेल त्याचा? फरक पडेल ना, निवडूनच येणार 100%. बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती मी तुम्हाला दररोज एका विषयात वेगळ्या घेऊन जात असतो. मी आता इथं तेरणा कारखान्यावर आलेलो आहे. तेरणाचा ढोकी इथं कारखाना जो आहे तेरणा कारखाना तो आता इथं चालू झालेला आहे. तब्बल 12 वर्षानंतर या कारखान्यामध्ये आता शेतकऱ्यासाठी संवाद मेळावा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे घेणार आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचे पुतणे जे आहेत धनंजय सावंत येणारी विधानसभा लढवणार आहे. त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त केली आहे. त्यामुळे इथं आता शक्तीप्रदर्शन सुद्धा शेतकऱ्याचं सभासदाचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं इथं आगमन होणार आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा खूप मोठा होणार आहे. प्रथमच 12 वर्षानंतरचा हा शेतकरी मेळावा. या मेळाव्याला आले शेतकरी काय म्हणतात मी तुम्हाला थेट शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवतोय. कुठून आले तुम्ही? आम्ही अंबाजोगाई तालुका तुम्ही ममदापूर पाठवता. बरं, काय सांगाल बरं? आता इथं कारखाना चालू झालेला आहे. किती वर्षानंतर चालू झाला आहे? आता जवळजवळ 15-16 वर्षानंतर चालू झाला नाही. बरं, कुणी केला चालू कारखाना? ते सावंत साहेबांनी. बरं, पहिलं कसं होतं बरं? कारखाना बंद झाल्यामुळे काय हाल झाले? हा कारखाना बंद होता मग शेतकऱ्याचे हाल काय झाले? लय हाल झाले. लोकांनी लुटून नेलं पुन्हा दुसऱ्या कारखान्यानी. घरचा धनी नसले कुणी बी नुकसानच करते ना. मग आता जवळचं नसल्यावर लांबाच्याला काय फिकीर आहे. बरं, आता सगळ्यात जास्त भाव दिला या कारखान्याला. हो, काय वाटतं त्याबद्दल? म्हणूनच प्रभाव एवढा लोकांचे लोंडा पडला ना इकडे. आता कळंब विधानसभा लागणार आहे. कळंब उस्मानाबाद धाराशिवची विधानसभा. मग सावंत साहेब जी उमेदवार देतील त्या उमेदवाराबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता एवढं कल्याण केल्यावर त्यांच्याच पाठीमागे राहतील आणि दुसऱ्याच्या मागे जाऊन काय निघायचं. होय हो, होय. कुठून आले तुम्ही? बोर्डा. काय वाटतं बरं? कारखाना आता आज पहिले इथं मेळावा होता शेतकऱ्यासाठी आज. काय वाटतंय? आम्हाला आनंद वाटतो. कोणी चालू केला कारखाना? आपलं सावंत साहेबांनी कधी चालू केलाय? गेल्या वर्षी. मग मला हे कारखाना चालू झाला त्याबद्दल काय वाटतं? चांगलं वाटतंय ना. चांगल्याने व्यवस्थित चालू केला ना. सभासदांची व्यवस्थित ही होणार. आता विधानसभा लागल पुढे हे शक्ती प्रदर्शन केलं असं वाटतंय का? शक्ती प्रदर्शन तर करायलाच पाहिजे. काय वाटतं आता सावंत साहेब जे समजा उमेदवार देतील एखादा उस्मानाबाद धाराशिव या कळंब मतदारसंघामधला तर त्यांच्या मागे जातील का लोक? भरपूर जाते. कोणाला उमेदवार मिळावे असं वाटतं बरं? धनंजय सावंत. इकडे या. काय म्हणतो तुम्ही? धनंजय सावंताला आमदारकीची उमेदवारी भेटावी. कुठून आला तुम्ही? तडवळा. का बरं भेटावे त्यांना? काय करणार त्यांचं? धडाडीचा नेता आहे तो. काय काम केलं त्याने एवढं? काय नाही केलं. सांगा ना, नाही काय केलं. काय एका शेतकऱ्यासाठी काय? गोरगरीब जनतेचाही ती कैवर घेऊन जागच्या जागी ती उभा राहिलेला माणूस आहे. मग आता काय होईल पुढे? मग त्यांनी निवडणुकीला उभा राहिले ते त्यांच्या मागे ठामपणे जनता उभी राहते. कारखाना चालू झालाय 12 वर्षानंतर आणि आज इथं मेळावा होता शेतकऱ्याचा आनंद मोठा. आहे. शेतकऱ्याच्या मनातून उत्साह आहे. कुणी चालू केला कारखाने बंद पडले? सावंत साहेबांनी. ती कसा बी घेऊ द्या. शेतकऱ्याचा ऊस चालला. शेतकऱ्याला लोकांच्या मागे लागायची पाळी नाही. एकरी 10,000 रुपये द्यायची पाळी आलेली आहे. ऊस मजुराला ऊस घालवायला एवढं लोकांनी त्याग ऊस लावायचं बंद केलं. जाळा ऊस लोकांनी ते मग आता काय हाताने लावा लागला ऊस आम्ही. कारखान्याची संख्या जास्त झाली. आता सावंत साहेबांनी शेतकऱ्याला बेने द्यायला पाहिजे. भरमसाठ लागण होती. बघा, शेतकरी इथं जे आलेले आहेत ना शेतकरी या मेळाव्यामध्ये त्यांचं काय मत आहे? शेतकरी काय म्हणतात? मी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी आलेले जे शेतकरी आहेत या मेळाव्यामध्ये सहभागी झालेले शेतकरी काही गाड्या इथं आलेले आहेत. शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे मी तुम्हाला सर्व शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे. कुठून आले तुम्ही? काय 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 आहे कार्यक्रम? काय कार्यक्रम सभा आहे.
कोणाचा कार्यक्रम आहे इथं? काय कारखान्यात सभासद बोलले तो बरं कुठून आले तुम्ही? येरमा रत्नापूर काय नाव तुमचं? तानाजी टाकळे. मला सांगा आता कारखाना चालू झाला आहे 12 वर्षानंतर कारखाना चालू झाला. चांगली गोष्ट आहे ना, उलट शेतकऱ्यासाठी चांगला आहे. लोकांचे ऊसबीस म्हणजे सहज जाऊ शकतात. मोठ्या गाळपाची क्षमता आहे कारखान्याची. बंद होता त्यावेळेस शेतकऱ्याचे कसे हाल होते? नाही हाल तर होते की, मग बंद असले हाल होत नाही. शेतकरी ज्यावेळेस हे कारखाना बंद होता त्यावेळेस शेतकऱ्याचे कसे हाल झाले? कसे हाल झाले मामा? टोळीवाल्याला ते चिडबा असणार त्याच्या मागं लागायचं शेतकऱ्यांनी. मग नंबर आला तर ठीक आहे, नाही आला तर मग त्या स्वतः शेतकरी तोडून बांधावं होय टाकतो. मामा कसे हाल होते? हाल होते काय होत होतं? काय बंद असल्यामुळे सगळी फजितीच की कुठलं ऊसाची परिस्थिती अवघड होती. त्रास होता लय पुन्हा हे केलं तर कुठून आलो तुम्ही? येरमळ्याहून येरमळ्याहून झाला होय. किती लोक आला? आमच्या गावात 100 लोक आला तर आता हे पहिल्या वेळेस मेळावा होते 12 वर्षानंतर. काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? एक नंबरच आहे आणि काय वाटाय बरं आता निवडणूक जर लागली इकडं तुळजापूर विधानसभा हे उस्मानाबाद धाराशिव आणि कळंब विधानसभा मतदारसंघातली जर निवडणूक लागली तर नेमकं इथं उमेदवार म्हणून कोणाला बघता तुम्ही तानाय सावंतला या भागामध्ये? तानाय सावंतच काय होईल? ते उमेदवार जे देतील त्या उमेदवाराच्या मागे जातील का? तानाय सावंतच्या मागे राहतील लोक आहे. गर्दी येऊन तुम्हाला कळत नाही का कोणाच्या मागे राहतील ते? काम करणारा माणूस आहे. पाणी पिणी आणतो म्हणतोय, पाणी आणतो पुन्हा काय काम केलं त्यांनी एवढं असं? काय बी कामं केली तिने. सांगा की काय एखादं ते. काय आता लाडक्या बहिणीचं त्यांनीच पैसे टाकल्यात, पुन्हा आमच्या वाडीवर बांधारा टाकल्या 2-4 हे त्यांना 10 वर्षापासून बंद असलेला कारखाना चालू केला की अजून काय करायला पाहिजे त्याने? काय वाटतं मग आता कारखाना चालू झाला? आता जेवढे पंचक्रोशीचे लोक आहेत ती सगळ्यांना प्रत्येक जणाला काम मिळालं. आता शेतकऱ्याचा वेळोवेळी ऊस जाणार, हॉटेल चालू झाले, गॅरेज चालू झाले, शेतकऱ्यांचे बैलाला जनावर झाला का त्या लोकांचा पण? भरपूर फायदा झाला. सावंत साहेबांनी जे केलं ते योग्य केलंय. होय. मग आता पुढं निवडणूक जर लागली धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये तर सावंत साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या मागे लोक जातील का? 100% का जाणार नाही? ते 10 वर्षापासून शेतकऱ्याचा हाल झालेला बघितलं नाही का? कसं होतं बिचारे तिथले त्या कर्मचाऱ्यांच्या पगारी मिळत नव्हते की वॉचमॅन लोकांना काही कामं नव्हती. आम्हाला आमच्यासारखे तरुण पोरं सुद्धा त्यांना काही कामं नव्हती. आता शेतकऱ्याचा ऊस वेळेवर जाणार, प्रत्येक जणाला काम मिळणार. हे जेवढं डोकी पंचक्रोशीला जेवढा एरिया आहे सगळ्यांना काम मिळणार. कारखाना चालू झाले पण खूप भरपूर चांगला झाला. बंद होता त्यावेळेस कारखाना, त्यावेळेस काय हाल झाले शेतकऱ्याचे? शेतकऱ्याच्या हालमध्ये चुली पेटत नव्हते. मोलमजुरी करून खाणाऱ्या लोकांचं 200-300 रुपये हजेरीनं काम करणारे त्यांचा हाल काय ते फक्त त्यांनाच माहिती असते. हे सगळे दूर कोणामुळे झाले हाल मग? सावंत साहेबांमुळे. बरं काय वाटतं मग त्यांच्याबद्दल, एकंदरीत त्यांच्या कामाबद्दल, जिल्ह्यातल्या सगळ्या कामाबद्दलचं काय वाटतं? बरं कसं बरोबर बघतं? वाटतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये असा एखादा पालकमंत्री भेटला आणि गोरगरिबांचं कल्याण करणारा माणूस भेटला. अच्छा बघा इथं शेतकरी काय म्हणतात बघूया. तरुण मंडळी पण आलेत. कुठून आले तुम्ही? कनेरोडे. काय सांगाल बरं? इथं आता मेळावा होता शेतकऱ्यासाठी. शेती आहे तुम्हाला? किती आहे? 4-5 सभासद आहेत का तुम्ही? नाही. बरं मग आता मेळावा इथं होणार आहे. काय वाटतं एकंदरीत कसं बघताय याच्याकडे? तसं मग आता पहिलं बंद पडलेलं होतं तिकडं वाशीचं पण बंदच होतं, ते पण चालू केलंय. आता तिथलं पण चालू केलंय. मग आता काय म्हणले? जी शेत तुमचं काय नाव आहे? सुरत जातो. काय करता आपण? मी शेतीच करतो. तुम्ही पक्षाचे कुठले नाहीत? नाही पक्षाचं नाही, पण सावंत साहेबांना पाठिंबा आहे आमचा. कशासाठी आहे नेमकं काय? आता ज्यावेळेस आमच्या शेतातला माल तयार होत होता, माझं पोल्ट्री फार्म आहे, तर आम्हाला एक 2 लॉट काढले की कमीत कमी एक 7 लॉटला आम्हाला दुसऱ्याच्या तोंडाकडे बघायला लागायचं. रोड नव्हता. सावंत साहेबांनी स्वतःच्या खर्चातून आम्हाला रोड तयार करून दिलाय. आमच्या इथं पाण्याची समजा बांधाऱ्याची जी कामं आहेत, ती खोलीकरणाची कामं आहेत, सावंत साहेबांनी करून दिलेत आणि ती कुठल्या निधीतून नाही, स्वखर्चातून करून दिलेत. आज आम्हाला जे कमीत कमी जे काय उत्पन्न निघत होतं, आमचे 4-5 लॉट असेच निघायला लागले ना आता. त्याच्यामुळे जे आमच्यातले शेतकरी व्यावसायिक आहेत कुक्कुटपालनाचे, शेतातलं जाणार रस्त्याला आम्ही आता चिखलात कमीत कमी 4 ते 5 महिने आमची कुठलीच गाडी जात नव्हती. आज सगळ्या गाड्या चालल्यात. शेतीतला माल आमचा मार्केटला चाललाय. 4 रुपये आम्हाला भेटायला लागलेत ना. सर्वसामान्य लोकांच्या अडचणीच काय आहेत? शेतीशी निगडीत हॉस्पिटलच्या एवढ्या सुविधा केल्यात. त्यांना तुम्ही कधीही फोन लावा. कोणाला? साहेबांच्या जी माणसं आहेत त्यांना कधीही फोन लावा. ते 2 मिनिटात तिथं तयार राहतात कामासाठी. बरं धनंजय सावंत लोकसभेला निवडणूक लढवणार होते, त्यांची उमेदवारी मिळाली नाही त्यांना. आता पण ते इच्छुक आहेत कळंब धाराशिव मतदारसंघामध्ये. आम्ही सावंत साहेब ज्यांना उभा करतील आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. धनंजय सावंताबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते एकदम धडाडीचं त्यांचं कार्य आहे, नेतृत्व त्यांचं आहे. आम्हाला जिथं अडचण येईल त्यावेळेस आम्ही त्यांना पर्सनली स्वतः फोन करून आमची
दुसऱ्या रिंगला फोन उचलतात साहेब. करतात का काम होते? हा काम करतात ते. चाचा कहाँ से आए हो आप? क्या यहाँ पे क्या काम है अभी? अभी स्नेह मेला हुआ बोल के आए खेत है आपको? है ना, कितना खेत है? है 10 एकड़ अच्छा, सभासद है आप यहाँ के? नहीं है। अच्छा, फिर अभी आप आज क्या किस वजह से आए यहाँ? मेला हुआ है, गन्ना है, उसकी वजह से है। अच्छा, क्या कौन ये कारखाना जब बंद था और अभी चालू हो गया तो क्या लगता है आपको इसके बारे अच्छा वाला गन्ने का कुछ तो ये होगा ना, उधर नहीं गया इधर किधर की होता नाही. में? कोण सुरू कराय कारखाना? सावंत होय, कुठून आले तुम्ही? दुत्ता दुत्त्याहून आलो. बरं, कशाला आला इथं? काय काम आहे? काय सभा बरं, कुणाची सभा आहे इथं? सावंताची संसार काय वाटतं बरं, कारखाना चालू झालाय आता? चांगला आनंद वाटतंय. पहिलं कसं होतं, कारखाना बंद होता त्यावेळेस शेतकऱ्याचे हाल? लय हाल होते आमचे. आम्ही सभासद आहोत इथले. हा काय हाल होते, काय झालं? उसू जात नव्हता आमचा. हा माल तोड करून घालावं लागत होतं कुठे बी. मग आता? आता काय टेन्शनच नाही कसलंच. हा आता हक्का झाला कारखाना चालू आपला. हा यावर्षी ऊस होता का तुमचा? हाय की चालू आहे की. घातला का इथं? आम्हाला नाही घालायला. हा आम्ही आधी त्या कंशीवरला घालेला, नंतर चालू झाला पण हे. तर जिल्ह्यात ऊसात जिल्ह्यात कारखाना सगळ्यात जास्त भाव देणारा कोणता आहे? हेच आहे सावंत साहेबाचं आहे. डोकी कारखाना. काय वाटतं त्याबद्दल, शेतकऱ्याच्या समस्येबद्दल फायदा झाला शेतकऱ्याचा? फायदा होतोय जण. बघा इथं शेतकरी जे आहेत ना, शेतकरी आलेले आहेत. मी तुम्हाला शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवतोय, नेमकं काय म्हणतात शेतकरी. इथं शेतकऱ्याचा मेळावा होणार आहे आणि मेळाव्यामध्ये आलेले शेतकरी काय म्हणतात बघूया. काय? आम्ही आंबेजोगाई तालुक्यातून आलेले. सावंत साहेबांनी आमचा गेल्या वर्षी ऊस नेला, 2800 रुपये भाव दिला त्यांनी. 2800 भाव दिला. आमचं असं म्हणणं आहे की ह्या वर्षी जास्त भाव द्यावा. एक तर भाव सोयाबीनला नाही. हा सोयाबीनला ह्या जिल्ह्यातला सगळ्यात जास्त भाव देणारा कारखाना आहे. ह्या जिल्ह्यातला आहे. ह्या जिल्ह्यातला आता हे 2825 दिलाय ना, 2825 दिलाय. आम्ही आहेत आंबेजोगाई तालुक्यातले, म्हणजे आंबा साखरच्या एरियातले आम्ही आहेत. की आमचं शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की ह्या वर्षी जास्त भाव द्यावा यांनी. काय सांगाल बरं? साहेबांनी आमचं असं पुण्य वाटून घेतलं. कुठून आले तुम्ही? अंबाजोगाई तालुका. आम्ही 6-7 जण तिकडले आहोत. तेवढं 2,500-3,000 टन 2,500-3,000 टन धानोर येऊन ऊस आलाय. आणि साहेबांनी आमच्या सगळ्यापेक्षा 3 जिल्ह्यापेक्षा सगळा नंबर 1 भाव दिला साहेबांनी आम्हाला. कोणत्या साहेबांनी? सावंत साहेब. हो सावंत साहेब. कुठून आले तुम्ही? अंबाजोगाई. अच्छा. तर बघा इथं अंबाजोगाई या परिसरातून सुद्धा शेतकरी आलेले आहेत. काही दुसरे शेतकरी आहेत अजून आपल्यासोबत. नेमकं या सभेमध्ये आता शेतकऱ्याचा मेळावा होणार आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत या ठिकाणी येणार आहेत आणि मेळाव्यामध्ये शेतकऱ्याशी संवाद साधणार आहेत. कारखाना बंद होता त्यावेळेस शेतकऱ्याचे कसे हाल झाले आणि कारखाना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्याचा जो आनंद आहे, तो आनंदामध्ये आता शेतकरी आहेत या मेळाव्यात येणार आहेत. मी त्या शेतकऱ्या तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे. कोणत्या गावातून आला? करंजकल्ला, तालुका कळंब. सांगा काय म्हणता. हा कारखाना कमीत कमी 12 वर्ष अक्षरशः बंद होता. तानाजी सावंत सरांना ताब्यात घेतला आणि विक्रमी भाव दिला 2825 रुपये. नाहीतर बाकी अक्षरशः भंगार चोरी केली ह्या कारखान्यातली लोकांनी. त्यांना चालू करताना अक्षरशः परेशान झाले असन आणि ही वैभव अक्षरशः संपलं होतं इथलं डोकीतलं. पण सावंत सरांनी चालू केलं. मी त्यांना अक्षरशः त्यांचे म्हणजे आभार व्यक्त करतो. नाहीतर इथं लक्ष्मी होती पण संपली होती राजकारणाच्या लोकांमुळं. शेतकऱ्याचे हाल होत होते का त्यावेळेस? 100% हाल होत होते. अहो ही आमची नाडी आणि नाडी पण पडली होती. आणि तानाजी सावंत सरांनी चालू केल्यामुळं चांगलं झालं. वैभव आलं इथं डबल. नाहीतर डोक्याला कोणी उभा राहत नव्हतं. काय काय वाटतं तुम्हाला, अनुभव तुमचे काय म्हणले? 2825 ह्या अख्ख्या मराठवाड्यात कोणी भाव दिला नाही, तानाजी सावंत सरांनी दिला. मला अभिमान आहे सावंत सर. सोलापूरचं काय म्हणाले? 2000 उभारू नका तसं. या पुढे इकडे चालू ठेव रे कॅमेरा. ऐका की तुमचं झालं तुमचं. एक काळ असा होता, सोलापूरला ऊस लावला, लोकांच्या नावावर लावला, 2000 भाव देतो पण की पैसे येतात का नाही ही सुद्धा गॅरंटी नव्हती. 2 वर्षाखालचा म्हणजे इथला तोडून तिकडे पाठवला कारखाना. लोकांच्या नावावर लावला, अशी परिस्थिती होती गोकुळ कारखान्याला. पैसे येतात का नाही गॅरंटी नव्हती. मागच्या 2-3 वर्षाखाली जेव्हा आमची ही लक्ष्मी चालू नव्हती त्यावेळेस आम्हाला अशी परिस्थिती आली की अक्षरशः ऊस कुठं टाकावा आणि काय करावा. त्यावेळेस आम्ही गोकुळ शुगरला घातला, योग्य भाव मिळाला नाही, शेतकऱ्याचे हाल झाले. जेवढी वाहतूक तेवढे सुद्धा पैसे आले नाहीत. पदर खर्चानं ऊस घातला, बांधावर टाकला. परंतु आता तानाजी सावंत साहेबांनी कारखाना घेतल्यामुळे आम्हाला चांगलं वाटायले. आता जर निवडणूक येणार आहे पुढं, त्या निवडणुकीमध्ये मग सावंत साहेबांना फायदा होईल का याचा? निश्चित 100% सावंत साहेबांच्याच मागे आम्ही.
आता सावंत साहेबचे उमेदवार देतील समजा या कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये. आम्हाला मान्य आहे, 100% मान्य आहे. नाही पण तो आमची लक्ष्मी चालू झाली त्याच्यामुळे आम्ही राजकारणाविषयी नाही. होय, काय वाटतं बरं इकडे मंडळी बरे कुठून आले तुम्ही? सावंत साहेब जे निर्णय देते ते मान्य आहे आम्हाला. आता इथं हे सभा होणार आहे शेतकऱ्यासाठी, काय वाटतं त्याबद्दल? कारखाना चालू झाला आता, पहिल्यांदाच होते एवढा मोठा मेळावा शेतकऱ्याचा पहिल्यांदा होते 12 वर्षानंतर. इथल्या जनतेचा 100% फायदा होईल, आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. होय, थांबा इकडून जावा, बाहेरून जावा, ज्यांना जायचं पलीकडून जावा. आम्हाला अभिमान वाटतो सावंत साहेबाचा, यांनी एवढी मोठी संस्था चालू केली. ह्याचा कुठून आले तुम्ही? आम्ही केजवरून आलो. होय, कुठून आले तुम्ही? रत्नापूर. काय वाटतं बरं एकंदरीत आज मेळावा होणार आहे, सावंत साहेब येणार आहे? 12 वर्ष हा कारखाना बंद होता आणि हा कारखाना सुरू झालाय आणि त्या संदर्भानं सावंत साहेबांना मेळावा ठेवलाय. ही आनंदाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी. येणाऱ्या काळात ह्या शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होणार आहे. मग आता विक्रमी भाव दिला यावेळेस त्यांनी, भाव बी विक्रमी दिलाय जिल्ह्यामध्ये. त्यांनी सगळ्यापेक्षा 21 रुपये भाव जास्त देऊ अशी घोषणा केली होती आणि आणखी ती कायम आहे. त्यांचा भाव त्यांनी कोणी दुसऱ्या कारखान्यात तोडलेला नाही यावर्षी. होय, कुठून आले? रत्नापूर. काय सांगाल बरं इथं कारखान्यावर आता शेतकऱ्याचा मेळावा मोठा आहे? हा सावंत साहेबच. मामा कुठून आले? बाबा, कुठून आला? रत्नापूर. बरं, काय आता सांगा, इथं कार्यक्रम आहे, सभासद मेळावा होणार आहे इथं मोठा. काय सांगाल बरं, काय वाटतं? आता कारखाना चालू झाला आणि पहिलाच मेळावा होतो इथं आता 12 वर्ष. चांगला आहे कोणी केलं आयोजन? पालकमंत्री. काय वाटतं त्यांच्याबद्दल तुम्हाला? चांगला आहे. पहिलं कारखाना बंद होता त्यावेळेस कसे हाल होते शेतकरी? बेकार हाल होते. आता चांगला आहे ना. कुणी चालू केलाय कारखाना? सावंत साहेबांनी. मग त्याच्यामुळे काय वाटतं आता एकंदरीत? चांगले सुधारणा होणार, लोकांची समस्या सुटणार ऊसाच्या. आता कळंब विधानसभा मतदारसंघ, कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ जो आहे त्याला जर उमेदवार सावंत साहेबांनी दिला तर त्यांच्या मागे लोक जातील का? जातील की. कशामुळे जातील, काय कारण? हा आता एवढी सुविधा शेतकऱ्याची केल्यावर काय जाणार जायला मागे. होय, कुठून आले तुम्ही? मी कळंब मुलांना. काय वाटतं बरं आता इथं कारखान्याला मिटिंग आता होणार आहे, इथं शेतकऱ्याचा मेळावा होणार आहे मोठा, कसं बघताय या सगळ्या मेळाव्याकडे? 100% महायुतीचा उमेदवार इथं निवडून येणार. भाजपचा असेल, शिवसेनेचा असेल. काय कारण आहे? विकास केलेला आहे, पुन्हा महिला सन्मान निधी आहे, पुन्हा दवाखान्याला चिठ्ठी फ्री आहे, रस्ते झाले जिकडं तिकडं. कोणी केले ते? हे केंद्र सरकारनंच. राज्य सरकार सहभाग आहे, 50% ती 50% ती 100%. बघा इथं शेतकरी जे आलेले आहेत त्या शेतकऱ्याच्या जशा प्रतिक्रिया अनकट व्हिडिओ दाखवतोय मी. इथं मेळावा होणार आहे, शेतकरी मेळावा. या मेळाव्याला आलेत शेतकरी, बघू इकडं. कुठून आले? इकडे बघू इकडं. आणखीन कुठून आले मामा? मालखाना. बरं, काय वाटतं बरं आता इथं कारखाना पहिला बंद होता, या की इकडे जरा. 11 वर्ष या इकडं. 11 वर्षापासून कारखाना बंद होता. परिसरात सगळी माती झाली. रोजगाराचा ही सावंत साहेबांनी चालू केला. लय अभिमानाची गोष्ट आहे. कशा हाल होते शेतकऱ्याच्या वेळेस? भयंकर हाल होते बेकार पहिले. आता यांनी भाव बी चांगला दिलाय. त्यांचं कार्यकर्ते क्षेत्र चांगलं आहे. बरं, ह्याचा फायदा होईल का कळंब धाराशिव मतदारसंघामध्ये? आरामशीर फायदा. सावंत साहेबांनी जर उमेदवार दिला? हो, 100% फायदा होणार कुणाला होणार? सावंत साहेबाला. पण कोणता उमेदवार असं वाटतं तुम्हाला? कुणाला उमेदवारी मिळावी असं वाटतंय? आता त्यांचा कोण भाचा आहे उमेदवार त्याच्यानंतर मग कोण आहे काय केलं पण नाही पाहिजे जाहीर कुठं केलेलं आहे. कुठून आले मामा? इटकूर. काय काय कार्यक्रम आहे? ते स्नेहसंमेलन शेतकरीचा ऊसाच्या संदर्भात. कुणी केलंय? तानाजी चव्हाण. काय वाटतं मग आता कारखाना बंद होता चालू झालाय, 12 वर्षानंतर हा मेळावा होतोय. नाही, चांगली गोष्ट आहे ना, शेतकऱ्यासाठी चांगली गोष्ट आहे ना. पहिलं कसं होतं मग? पहिलं म्हणजे बंद असल्यामुळे शेतकऱ्याला अडचणी येत होत्या ना. आता कारखाना झाल्यामुळे काय फायदा होईल बरं परिसरामध्ये? शेतकऱ्याचा सगळ्या ऊस जाईल, म्हणजे झंझट होणार नाही लोकाला. मनानं ताबडतोब तोडतील, करतील, अडचणी येणार नाही शेतकऱ्याला. बघूया, शेतकरी इथं आलेले आहेत. मी तुम्हाला शेतकऱ्याच्या काही प्रतिक्रिया दाखवतोय. आणखीन काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, बघूया. काय म्हणले? 20 वर्षापासून कारखाना बंद पडलेला चालू केला आहे सावंत साहेबांनी. तर अतिशय आभार मानतो आम्ही त्यांचे. बरं, काय सांगा, कसे हाल होते बंद झाल्यावर, कारखाना बंद पडल्यावर? लय हाल होते शेतकऱ्याचे. मग आता चांगले हाल झाले. चांगले दिवस आले शेतकऱ्याला. ऊस पाऊस चांगला झाला, पाणी झालं, ऊस उत्पादन चांगलं झालं. सावंत साहेबांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला? अतिशय आभार मानतो की आम्ही त्यांचे. आज डोकीला त्यांनी नवीन प्राधान्य आणलं. ही कारखाना बंद झाल्यावर व्यवसायदार शेती त्यांचे धंदे सगळे धंदे फिंदे बंद पडले होते सगळे. हो, साधं भाजीपाला सुद्धा विकत नव्हता इथं. हो, मग आता धंदे सगळे चालू झाले. शेतकऱ्याचे धंदे चालू झाले, व्यापाऱ्याचे धंदे चालू झाले, सगळ्याचे धंदे चालू झाले. आणि उसाला भाव वाढले. नाहीतर 1800 रुपये 1700 रुपये भाव.
1500 ऊस नेला शेतकऱ्याचा. आता किती दिलाय ने? आता 2825 रुपये पाव दिला त्यांनी कोणी दिलाय? सावंत साहेबांनी. मग आता काय वाटतं त्याच्याबद्दल तुम्हाला? आता अतिशय आभार मानतो की आम्ही चांगले आता जर उमेदवार त्यांनी त्या कळंब धाराशिव जिल्ह्या मतदारसंघामध्ये त्यांचा जर उमेदवार दिला त्यांनी सावंत साहेबांनी तर काय फरक पडेल त्याचा? फरक पडेल ना. मग निवडूनच येणार मग 100%. आम्ही लेखी देतो निवडून देतो. कुठून आला तुम्ही? मी डोकीतला आहे. डोकीतलं निवडून जाणार साहेबांनी. खमसवाडीहून आलो. विवेकानंद मधुकर शेळके शेतकरी आहे. शेतकऱ्याची लक्ष्मी जागी झाली. 20 वर्ष कारखाना बंद होता. 1400, 1200, 1500 ऊस घालायची बारी होती. आज ही लक्ष्मी जागी झाल्यामुळे ऊसाला डिमांड आलं. कारखानदारीच्या महागा लागायची गरज राहिली नाही साहेब. ही तेरणा चालू झाल्यामुळं निवडणुकीत काय फरक पडेल का मग? निवडणुकीत 100% तेरणा कारखान्यावर चक्र फिरणार. तेरणाची चावी ज्याच्या हातात त्याची जिल्ह्याची चावी त्याच्या हातात राहणार. बघा नेमकं इथं पालकमंत्री जे आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा इथं तेरणा कारखान्यावर शेतकऱ्यासाठी मेळावा होणार आहे. आपण त्या मेळाव्यात जाऊ. आता पाऊस येतोय, आपण थांबूया इथं. नेमकं पलीकडे जाऊ आणि नेमकं कसा कार्यक्रम आहे बघूया आपण. इथं काही शेतकरी आलेले आहेत. आपण जे शेतकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्या इथं मेळाव्याला आलेले शेतकरी काय बघूया आपण. कार्यकर्ते कोण आलेत का बघू. कुठून आले मामा तुम्ही? ओलेगाव. बरं, आता इथं कारखाना सुरू झालाय 12 वर्षानंतर. पहिली सभा होती, पहिला मेळावा होता शेतकऱ्याचा मोठा. काय सांगाल बरं? काय चांगलं वाटतंय. पहिलं असंच नंदनवर खेळत होतं, बंद पडलं होतं. मागच्या 12 वर्षात चालू झालंय. कुणी चालू केलंय? तानाजी सावंत साहेबांनी. बरं, मग कारखान्याला भाव ते मिळतंय का? ऊसाला शेतकऱ्याला त्यांच्या शेतकऱ्याच्या ऊसाला भाव चांगला भाव दिलेला आहे सध्या. सगळ्या कारखान्यापेक्षा जास्त दिलाय का? हो, सगळ्या कारखान्यापेक्षा चांगला भाव दिलेला आहे. मग आता काय वाटतंय? मग शेतकऱ्याचे हाल झाले, आता आनंदित आहेत शेतकरी. हो, चांगली परिस्थिती आहे, आनंदीत आहे शेतकरी. मग आता आज मेळावा होणार आहे, सावंत साहेब येणार आहेत. काय अपेक्षा आहे बरं त्यांच्याकडून? काय नाही, ऊसाला चांगला भाव द्यावा एवढीच अपेक्षा आहे. होय, काय सांगाल? इथं कारखाना आता चालू होतं, इथं बैठक पण आहे. थोड्या वेळामध्ये आरोग्य मंत्र्याचं इथं आगमन होणार आहे. चांगली गोष्ट आहे ना शेतकऱ्यासाठी. जसं 30 वर्ष डॉक्टर पद्मश्री पाटलांनी कारखाना सांभाळला, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांनी सुद्धा हे कारखाना 12 वर्ष बंद असताना चालू केला. की धाडस केलं ते एक शेतकऱ्याचं कल्याण झालेलं आहे. का तर 12 वर्ष शेतकऱ्यांनी वनवास भोगलेला आहे. या परिसरातल्या डोकी व डोकी परिसरातल्या लोकांनी, पूर्ण या तालुक्यातल्या लोकांनी ही भोगलेलं आहे. मग आता कारखाना चालू झालाय, 100% चांगली गोष्ट आहे ना. बरं, याचा फायदा कळंब धाराशिवच्या विधानसभा मतदारसंघासाठी होईल का? या परिसरातल्या 100% सावंत साहेब जे उमेदवार देतील त्यांच्या मागे लोक जातील का? 100% राहतील. काय कारण आहे त्याचं? आता कार्य चांगलं आहे ना. 12 वर्ष कारखाना बंद होता. 12 वर्ष कारखाना बंद असताना चालू करणं, मग शेतकरी कुणाला मतदान करणार? या मामा, कुठं चालला? या की इकडे. कुठून आला? हिंगळजवाडी. बरं, काय सांगाल? आता कारखाना चालू झाला, इथं काय काम होतं? इथं इथं आमच्या पगारात तटलेले मागाय आलतो. बरं, कुठल्या कारखान्याला होता बघा? तेरणा. बरं, मग आता का तेरणा कशामुळे तडल्या पगार तुमच्या? पहिल्या संचालक बाडीने दिल्या नाही ते ना. मग आता हे देतो म्हणले होते, काय करते आता? का देतात काय काय? वाटतं कारखाना बंद कशामुळे पडला होता? पण तुम्ही तर कारखान्यात कामाला होता ना? काय सांगा खरं कारण. आता कसं सांगायचं? उद्या हो मामा, थांबा की थांबा, चालू ठेवा व्हिडिओ. मामा, खरं कारण सांगा, कशामुळे कारखाना बंद पडला होता? इकडून ये. मामा, हे बघा कसं, म्हणजे कारखान्यात होते कामाला मामा आणि त्यांनी उत्तर द्यायला टाळलेलं आहे. नेमका कारखाना बंद कशामुळे होता? आपण खरं काढण्याचा प्रयत्न करताय मामाकडून. मामा सांगा कशामुळे बंद होता, नेमकं काय? काय चालविण्याबद्दलच होता ना? काय कोणी बंद पडला काय नेमकं? बरं, आता चालू झालाय. आता चांगलं झालं, चालू झालं. तुम्हाला काय अपेक्षा आहे? मग कर्मचारी होतात तुम्ही त्यावेळेस, आमचं येणं ही अपेक्षा आहे आमची. पण ते कोणा कशामुळे थकलं होतं हे विचारतोय मी तुम्हाला. बॉडीनं दिलं नाही, थकलं काय? आता तुम्हाला अपेक्षा आहे ना? मग आता मिळेल की? एकंदरीत कसं बघताय तुम्ही? आता कारखाना 12 वर्षानंतर चालू झाला. 12 वर्ष तुम्ही मग चक्रा मारल्याच असतील की? नाही, माराय नाही. मग आता चालू झाल्यावर चालू पैसे. बघा, इथं कारखान्यावर कामाला होते मामा. होय, कुठून आला तुम्ही? कशाला आलो? इथं काय काम आहे? सगळ्यासाठी आलो. काय वाटतं बरं एकंदरीत सगळं? झाला कारखाना चालू झाला, शेतकऱ्याचे आनंद दिवस आलेत. उसाला भाव चांगला मिळाला, त्याच्यामुळे आला. मला सांगा आता हा कारखाना चालू कोणी केला नेमका? सावंत साहेबांनी. काय फायदा होईल त्यांचा? आता एकंदरीत शेतकऱ्यांना चालू केला कारखाना, इतके दिवस बंद होता, आता त्यांना निवडणुकीसाठी फायदा होऊ शकतो का? काय शेतकरी त्यांच्या पाठीशी राहतील ना कारखाना चालू झाल्यामुळे. हो, कुठून आले तुम्ही? खमसवाडी.
काय आता कारखाना इथं मीटिंग आहे तुमची, बैठक आहे आज. मेळावा आहे, शेतकरी मेळावा. मग किती लोक आला गावात? गावात 200 लोक आले ते. बरं, आता कारखाना बऱ्याच दिवसानंतर चालू होत आहे, इतके लोक इथे जमतात. तुम्ही एवढे लोक कधी कारखान्यावर पाहिले होते शेतकरी जमलेले? पहिले जमत होते कधी? 2007-8 मग आता 15-20 वर्षांच आज जमले ते. काय वाटतं तुम्हाला आता इतके शेतकऱ्याचा मेळावा बघताय तो मोठा? जुने दिवस आलेत आता. पहिले जे दिवस होता का डॉक्टर पाटलाच्या काळात, ते दिवस आता आलेत. कोणामुळे आलेत? तानाजी सावंतमुळे. आता काय बोलता तानाजी सावंतांच्या पुतण्यानं जर उमेदवारी इकडे मिळाली कळंब धाराशिव मतदारसंघामध्ये तर चांगलं आहे वातावरण. होय. काय चांगलं वातावरण आहे त्यांना. कोणाला? धनंजय सावंतला. कशामुळं? हे कारखान्यामुळे. तुम्ही कुठून आले? खामोसवाडी. बरं, पहिलं कसं होतं त्या कारखान्यामुळे चालू झाला, मग फायदा काय होता? शेतकऱ्याचा घाटा काय झाला, नुकसान काय झालं या 12 वर्षात? शेतकऱ्याची आर्थिक नाडीच बंद पडली होती ना, हे कारखाना बंद होता त्यावेळेस. बाकीचे बारके बारके कारखाने लुटत होते शेतकऱ्याला. आता ते लुटायचं बंद झालंय होतं. शेतकऱ्याच्या हक्काची लक्ष्मी आहे नाही तेरणा कारखाना. आमचे वडील सभासद होते. आता एक 15 वर्ष बंद होता कारखाना, ते आज चालू झालाय. ते प्रायव्हेट कारखाने जे होते ते त्यांचा मनमानीच भाव होता ना आजपर्यंत. तेरणाच्या आधी म्हणजे शेतकऱ्याची जुनी लक्ष्मी. शेतकऱ्याला हक्काचा भाव मिळणार, शेतकऱ्याचे जुने दिवस येणार आपल्या शेतकऱ्याला. कोणामुळे येणार पण हे? साहेबामुळेच. आता काय पुढं काय कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत त्यांच्या कामावर काय असं काय वाटतं तुम्हाला? सध्या काम चांगलं आहे शेतकऱ्याच्या बाबतीत. शेतकरी त्यांच्या मागे जातील का या कळंब धाराशिवच्या विधानसभा मतदारसंघात? त्याच्यात कसा जुना प्रश्न साहेब मध्ये का, शेतकऱ्याच्या मालाला आणि ऊसाचा म्हणजे शेतकऱ्याचा माल झाला की त्याला जर योग्य भाव भेटला शेतकरी मागे चालणारच की. बघा, शेतकऱ्याची आर्थिक नाडी जी आहे ते ढोकीचा कारखाना आहे. बोट दुसऱ्याकडे करायचे, हात दुसऱ्याकडे करायची सवय असते लोकांना. काय सांगाल बरं? काय कुठं नाव काय तुमचं? शिवाजी आंबेकर. तिकडे काय हात करत होता? आमचे काय नेटवर्क जास्त आहे त्यांचं गावामध्ये. बोला की तुम्ही बोला. काय नाव काय? किती लोक आला तुम्ही? 2 गाड्या आल्या. बरं, काय काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? काहीतरी एक अपेक्षा किंवा काहीतरी शेतकऱ्याला समजा भाव मिळेल, शेतकऱ्यांना काय चांगला भाव मिळेल ह्या अपेक्षेनं ऊस देण्याची असं तयारीमध्ये आहेत लोक. समजा 12 वर्ष कारखाना बंद होता, आता चालू झालाय. हो ना, आनंद आहे शेतकऱ्यांमध्ये. कोणी चालू केलाय? तानाजी सावंत साहेबांनी. होय, कोणी चालू केलाय कारखाना? तानाजी सावंत साहेबांनी. काय? तानाजी सावंत साहेबांनी. कुठले ते? कुठल्याच माहित नाही ते, पण त्यांनी केलाय म्हणा चालू. तुम्ही कुठले हो? बिगार सावळ्याचं. इथले? बरं, काय वाटतं मग आता चालू केला कारखाना बंद होता मग? हे चालू केलेलं चांगलं झालं, पण मराठ्यासाठी काय करीना ती म्हणून आम्ही फक्त बघायला आलो. कारखाना चालू केला ही चांगलं झालं. चांगलं झालं. हो. बंद पडला त्यावेळेस कसं होतं शेतकऱ्याचं? लय बेकार होतं. काय होत होतं? ऊसच जात नव्हते आमची. ऊसासाठी आलो आम्ही, त्यांना मतदान करायला आलेलं नव्हतं. नाही पुढे काय होईल मग आता? काय आम्ही मराठ्यालाच मतदान करणार आम्ही. जरांगे पाटलाला. मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आलाय. काय काय वाटतं बरं आता इथं मेळावा होतोय आज? नाही, मेळावा होता हे चांगला आहे. पहिलं तुम्ही कोणत्या गावाला आला तुम्ही? आम्ही एकाच गावचे बिकार. पहिलं कसं होतं बरं कारखाना बंद होता त्यावेळेस? काय नाही, बाकाच होता इथं सगळं. म्हणजे काय अवस्थाच नव्हती या कारखान्याची. कोणामुळे चालू झाला मग कारखाना? काय तानाजी सावंत साहेबांनी चालू केली, म्हणजे त्यांनी बाहेर तत्वावर घेतला आणि चालू केला. होय, कुठं आला तुम्ही? बिकान सनावळा एक गावचे जाऊन. बरं, मग आता बोला की मग कसं वाटतंय काय नाही? चांगला आहे चालू केलं. आपल्यासोबत आता धनंजय सावंत साहेब आहेत. काय सांगाल साहेब? गच्च भरले सगळे, इथं परिसर सुद्धा सगळा दणानून सोडला. 12 वर्षानंतर इथं एवढा शेतकऱ्याचा मेळावा होतोय मोठा. खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय होता तेरणा सहकारी साखर कारखाना, आज त्या तेरणा कारखान्यानं 13 वर्ष जो बंद अवस्थेत होता, जी ऊर्जित अवस्थेत आला, त्याचं क्रशिंग झालं. त्याच्यामुळं हा सभासदांचाच स्नेहमेळावा या ठिकाणी ठेवला. आमची तयारी कंप्लीट झालेली आहे. अवघ्या एक 10 ते 15 मिनिटामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब 5 ते 10 मिनिटांमध्ये येतील. आपण बघताय जवळपास 15-20 हजार सभासद या ठिकाणी आलेले आहेत. या स्नेह मेळाव्यासाठी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहेत. आता एक 10-15 मिनिटात येतील साहेब. 10 ते 15 मिनिटात इथं आगमन होणार असं सांगितलं. काय सांगाल? कुठून आले? कळंबवरून. काय वाटतं बरं आता इथं मेळावा आहे शेतकऱ्याचा मेळावा. काय वाटतंय मेळाव्याबद्दल? काय असेल मेळावा सगळं नियोजन सगळं व्यवस्थित आहे. पब्लिक भरपूर आलेले आहे. कुठून आले तुम्ही? कळंब. बरं, आता इथं पहिल्यांदाच मेळावा होतोय एवढा 12 वर्षानंतर. काय वाटतं? आतापर्यंत जे कोणी केलं नाही, म्हणजे आतापर्यंत समजा काय भंगार सुरू होते, त्यांनी आपला कारखाना विकून खाल्ला होता.
त्यामुळे सावंत साहेबांनी सगळ्या शेतकऱ्यांचं आता कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये सावंत साहेबांनी जो उमेदवार दिला एखादा त्याचा फायदा होऊ शकतो त्यांना? 100% आम्ही ताकदीनं लढू. होय. काय वाटतं आता इथं मेळावा होणार आहे शेतकऱ्याचा? चांगला आनंद आहे गेल्या दिवसानं म्हणजे की पूर्णपणे म्हणजे चांगला आनंदी आनंद भरला आहे तेरणा परिसरामध्ये. हां, शेतकरी सभासद जे संचालक जे आहेत ते सगळ्यांचं स्वप्न म्हणजे साकार झालं या माध्यमातून. सभागृह गच्च भरलेलं आहे. इकडे शेतकऱ्यांची सुद्धा बाहेर गर्दी झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि आता इथं थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या आगमनाची तयारी इथं जोरात झालेली आहे. इथं बघा इथं कशी तयारी आहे त्यांची. इथं बाहेर इथं JCB लावलेला आहे, क्रेन लावलेला आहे मोठा आणि त्या क्रेनच्या सहाय्यानं हा जो हार आहे या हारानं हा जो हार आहे हा हार महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं हा हार घालून इथं स्वागत होणार आहे. स्वागताची तयारी सुद्धा इथं पूर्ण झालेली आहे. इकडे शेतकऱ्यानं हा सभा मंडप गच्च भरलेला आहे. आता तेरणा सहकारी साखर कारखाना चालू झाल्यानंतर 12 वर्षानंतर इतके शेतकरी या कारखान्यावर जमलेले आहेत. नेमकं शेतकरी काय म्हणतात? आणखीन पण शेतकरी आहेत आपल्यासोबत. मी तुम्हाला काही शेतकऱ्याची आणखीन प्रतिक्रिया दाखवतो. पाहूया आपण शेतकऱ्याकडे जाऊया. नेमकं कुठून आले तुम्ही? बरं, काय वाटतं बरं आता कारखाना चालू झालाय? चांगलं वाटतं. इथं पहिलं कसं होतं अगोदर? पहिलं फार दुर्दैवी अवस्था होती. कशी होती अवस्था? तिकडे या. खूप वाईट अवस्था होती. आता अहो मामा, कारखाना चालू झालाय, काय वाटतं बरं? बरं आहे कारखाना. काय काय वाटतं आता? चांगलं बरं झालं. कोण येणार आहे दादा? कोण येणार आहे? तानाजी सावंत साहेब. बरं, बघूया इथं काही शेतकरी आहेत आणखीन. आपण शेतकऱ्याच्या काही प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू इथं तयारी सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे. नेमका आता इथं जो आहे तो सभा मंडप थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्याचं आगमन होणार आहे. मी तुम्हाला सर्व या ठिकाणचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. जमिनीमध्ये टाकलेल्या ऊस पिकाच्या दृष्टीने ज्वारी जमिनीचा आचारी म्हणजे जमिनीतले जीवाणू असं सर्वांनी सांगितलं. तोपर्यंत आम्हाला जीवाणू हा शब्दच कळला. मी म्हटलं सरांना बॅक्टेरिया काय काम करतो, जीवाणू काय काम करतात आणि म्हणले तुम्ही जमिनीमध्ये जे रासायनिक घटक टाकले पाण्यात जमीन जिवंत आहे असं म्हणतात. पण वारंवार वापरलेल्या रासायनिक खतामुळं या जीवाणूंवरती थोडासा विपरीत परिणाम होतो. हे गोष्ट करायला पाहिजे. याच जमिनीतले जीवाणू प्रयोगशाळेमध्ये काढले जातात. प्रत्येक जीवाणू वेगळा वेगळा केला जातो आणि असे वेगळे केलेले जीवाणू त्याला खायला प्यायला व्यवस्थित घालून परत तयार जास्त व्हायची गरज नाही. आपण जेवढी खतं आता देतो तेवढीच द्या. पण ते काम करा. त्या वेळेला हे स्वतःच काम करत असताना त्यांच्या स्वतःच्या पोषणासाठी काही ऑर्गॅनिक कार्बन तुमच्या आमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा 1/4% ते 1/2% एवढाच आहे. पूर्वी हा 1% होता. आपल्या जमिनी आपोआप पिकत होत्या. हळूहळू रासायनिक या ठिकाणी मेळावा होणार आहे. ते सभागृह जे आहे सभा मंडप जे आहे तिथला तो आता फुल भरलेला आहे. इकडे माझ्या पाठीमागे इथंच त्यांचं स्टेज पण आहे आणि इथं भव्य असं मोठा सभा मंडप लावण्यात आलेला आहे. बाहेर वरुण राजाची कृपा झालेली आहे. पाऊस येतोय बाहेर. शेतकरी काही परिसरामध्ये सुद्धा इकडे बाहेर या सभा मंडपाच्या बाहेर थांबलेले आहेत. मात्र इथं हा जो सभा मंडप जो आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांची सभा होणार आहे, तेरणा कारखाना जो आहे चालू झाल्यानंतर 12 वर्षानंतर या ठिकाणी एवढे शेतकरी जमा झालेले आहेत. आता या ठिकाणी बसायला सुद्धा जागा शेतकऱ्याला नाही. असं फुल गर्दी झालेली आहे. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये इथं आगमन होणार आहे. मात्र इकडं आपण बाहेर जाऊया. नेमकं बाहेरची परिस्थिती कशी आहे बघूया आपण. चला, सभागृह गच्च भरलेला आहे. इकडे शेतकऱ्यांची सुद्धा बाहेर गर्दी झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि आता इथं थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या आगमनाची तयारी इथं जोरात झालेली आहे. इथं बघा इथं कशी तयारी आहे त्यांची. इथं बाहेर इथं JCB लावलेला आहे, क्रेन लावलेला आहे मोठा आणि त्या क्रेनच्या सहाय्यानं हा जो हार आहे या हारानं हा जो हार आहे हा हार महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं हा हार घालून इथं स्वागत होणार आहे. स्वागताची तयारी सुद्धा इथं पूर्ण झालेली आहे. इकडे शेतकऱ्यानं हा सभा मंडप गच्च भरलेला आहे. आता तेरणा सहकारी साखर कारखाना चालू झाल्यानंतर 12 वर्षानंतर इतके शेतकरी या कारखान्यावर जमलेले आहेत. नेमकं शेतकरी काय म्हणतात? आणखीन पण शेतकरी आहेत आपल्यासोबत. मी तुम्हाला काही शेतकऱ्याची आणखीन प्रतिक्रिया दाखवतो. पाहूया आपण शेतकऱ्याकडे जाऊया. नेमकं कुठून आले तुम्ही?
बरं काय वाटतं बरं आता कारखाना चालू झालाय एक चांगलं वाटतं. तिथं पहिलं कसं होतं अगोदर पहिलं फार दुर्दैवी अवस्था होती. कशी होती अवस्था तिकडे या. खूप वाईट अवस्था होती काय. आता अहो मामा कारखाना चालू झालाय काय वाटतं बरं बरं आहे कारखाना काय हा काय वाटतं आता चांगलं बरं झालं. कोण येणार आहे दादा कोण येणार आहे तानाजी सावंत साहेब. बरं बघूया इथं काही शेतकरी आहेत आणखीन आपण शेतकऱ्याच्या काही प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू इथं तयारी सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे. नेमका आता इथं जो आहे तो सभा मंडप थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्याचं आगमन होणार आहे. मी तुम्हाला सर्व या ठिकाणचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. आपल्यासोबत आता धनंजय सावंत साहेब आहेत. काय सांगाल साहेब गच्च भरले सगळे इथं परिसर सुद्धा सगळा दणानून सोडला 12 वर्षानंतर इथं एवढा शेतकऱ्याचा मेळावा होतोय मोठा. खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय होता तेरणा सहकारी साखर कारखाना आज त्या तेरणा कारखान्यानं 13 वर्ष जोबंदावस्थेत होता. जी ऊर्जित अवस्थेत आला त्याचं क्रशिंग झालं त्याच्यामुळं हा सभासदांचा स्नेह मेळावा या ठिकाणी ठेवला. आमची तयारी कंप्लीट झालेली आहे. अवघ्या एक 10 ते 15 मिनिटांमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब 5 ते 10 मिनिटांमध्ये येतील. आपण बघताय जवळपास 15-20 हजार सभासद या ठिकाणी आलेले आहेत. या स्नेह मेळाव्यासाठी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहेत. आता एक 10-15 मिनिटात येतील साहेब. 10 ते 15 मिनिटात तिथं आगमन होणार असं सांगितलं. काय सांगाल कुठून आले कळंबवरून काय वाटतं बरं आता इथं मेळावा आहे शेतकऱ्याचा मेळावा काय वाटतंय मेळाव्याबद्दल काय असेल मेळावा सगळं नियोजन सगळं व्यवस्थित आहे. पब्लिक भरपूर आलेले आहे. कुठून आले तुम्ही कळंब. बरं आता इथं पहिल्यांदाच मेळावा होतोय एवढा 12 वर्षांनंतर काय वाटतं जे आतापर्यंत जे कोणी केलं नाही जे आतापर्यंत जे समजा काय भंगार सुरू होते त्यांनी आपला कारखाना विकून खाल्ला होता. त्यामुळे सावंत साहेबांनी सगळ्या शेतकऱ्यांचं आता कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये सावंत साहेबांचा जो उमेदवार दिला एखादा त्याचा फायदा होऊ शकतो त्यांना 100% आम्ही ताकदीने लढू. काय वाटतं आता इथं मेळावा होणार आहे शेतकऱ्याचा चांगला आनंद आहे. गेल्या दिवसानं म्हणजे की पूर्णपणे म्हणजे चांगला आनंद भरला आहे तेरणा परिसरामध्ये. हां शेतकरी सभासद जे संचालक जे आहेत ते सगळ्यांचं स्वप्न म्हणजे साकार झालं या माध्यमातून. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,82,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला सरळ कुठलेही थेट विषय दाखवतोय. गावखेड्यातले असो शहरातले असो किंवा कुठलेही असो. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते तेरणा कारखाना परिसराचं ठिकाण आहे आणि तब्बल 12 वर्षानंतर हा कारखाना सुरू झाला आहे. या कारखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे तेरणा कारखान्याच्या अवतीभोवतीच राजकारण फिरतं आहे. ज्या ठिकाणी आता उभा आहे ते ठिकाण जे आहे ते तेरणा कारखाना परिसर आहे आणि इथं आता 12 वर्षानंतर हा कारखाना सुरू झालेला आहे आणि इथं माझ्या पाठीमागे इथं शेतकऱ्याचा मेळावा होणार आहे. खूप मोठा मेळावा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे घेणार आहेत. इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलेलं आहे. शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं हजर झालेले आहेत. पाऊस पडतोय मात्र तशा पावसामध्ये सुद्धा शेतकरी इथं प्रतिसाद देत आहेत. या ठिकाणी सभास्थळामध्ये हा जो सभा मंडप आहे तो गच्च भरलेला आहे. आता थोड्या वेळामध्ये इथं पालकमंत्र्याचं आगमन होणार आहे. त्यापूर्वी इथं जे शेतकरी आलेले आहेत ते शेतकरी काय म्हणतात. तेरणा कारखाना जो आहे तो राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. याच कारखान्यावर सर्व जिल्ह्याचं राजकारण चालतंय आता आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हाती या तेरणा कारखान्याची चावी आहे. आता इथं 12 वर्षानंतर हा कारखाना सुरू झालेला आहे आणि सभासद शेतकरी असतील ते या ठिकाणी येणार आहेत. आणि विशेष म्हणजे धाराशिव कळंब मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचे पुतणे धनंजय सावंत हे इच्छुक आहेत. त्यांनी लोकसभेची निवडणूक गेल्या वेळेस इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी प्रयत्न केला होता मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. ही जागा राष्ट्रवादीला सुटली अजित पवार गटाला. त्यामुळे त्यांची उमेदवारी हुकली आणि आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे. त्या विधानसभाच्या मतदारसंघाची सुद्धा या ठिकाणी या शक्ती प्रदर्शनातून तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शेतकरी आलेले आहेत. पाहूया आपण काही शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. या ठिकाणी शेतकरी आलेत काय म्हणतात बघूया. इथं काही शेतकरी आलेले आहेत. आपण जे शेतकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या इथं मेळाव्याला आलेले शेतकरी काय बघूया आपण. कार्यकर्ते कोण आलेत का बघू. कुठून आले मामा तुम्ही. ओलेगाव. बरं आता इथं कारखाना सुरू झालाय 12 वर्षानंतर पहिली सभा होती पहिला मेळावा होता शेतकऱ्याचा मोठा. काय सांगाल बरं. काय चांगलं वाटतंय. पहिलं असंच नंदनवन खेळत होतं बंद पडलं होतं मागच्या 12 वर्षात चालू झालंय. कोणी चालू केलंय. तानाजी सावंत साहेबांनी. बरं मग कारखान्याला भाव ते मिळतंय का उसाला शेतकऱ्याला त्यांच्या शेतकऱ्याच्या उसाला भाव चांगला भाव दिलेला आहे सध्या. सगळ्या कारखान्यापेक्षा जास्त दिलाय का. हो सगळ्या कारखान्यापेक्षा चांगला भाव दिलेला आहे. मग आता काय वाटतंय मग शेतकऱ्याचे हाल झाले आता आनंदित आहेत शेतकरी. हो चांगली परिस्थिती आहे आनंदित आहे शेतकरी. मग आता आज मेळावा होणार आहे सावंत साहेब येणार आहेत काय अपेक्षा आहे बरं त्यांच्याकडून.
काय नाही, उसाला चांगला भाव द्यावा एवढीच अपेक्षा आहे. होय, काय सांगाल इथं कारखाना आता चालू होतं, इथं बैठक पण आहे. थोड्या वेळामध्ये आरोग्यमंत्र्याचं इथं आगमन होणार आहे. चांगली गोष्ट आहे ना शेतकऱ्यासाठी. जसं 30 वर्ष डॉक्टर पद्मश्री पाटलांनी कारखाना सांभाळला, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांनी सुद्धा हे कारखाना 12 वर्ष बंद असताना चालू केला. ती धाडस केलं, त्याच्यात शेतकऱ्याचं कल्याण झालेलं आहे. आता 12 वर्ष शेतकऱ्यांनी वनवास भोगलेला आहे. या परिसरातल्या डोकी व डोकी परिसरातल्या लोकांनी, पूर्ण या तालुक्यातल्या लोकांनी ही भोगलेलं आहे. मग आता कारखाना चालू झालाय, 100% चांगली गोष्ट आहे ना. बरं, याचा फायदा कळंब धाराशिवच्या विधानसभा मतदारसंघासाठी होईल का या परिसरातल्या? 100%. सावंत साहेब जे उमेदवार देतील त्याच्या मागे लोक जातील का? 100% राहतील. काय करणार त्याचं? आता कार्य चांगलं आहे ना. 12 वर्ष कारखाना बंद होता, 12 वर्ष कारखाना बंद असताना चालू करणं, मग शेतकरी कुणाला मतदान करणार? या मामा, कुठं चालला? या की इकडे. कुठून आला? हिंगळजवाडी. बरं, काय सांगाल आता कारखाना चालू झाला, इथं काय काम होतं इथं? इथं वय आमच्या पगारात तटलेले मागाय आलतो. बरं, कुठल्या कारखान्याला होता? तेर नाही. बरं, आता का तेरणा कशामुळे तडल्या पगार तुमच्या? पहिल्या संचालक बाडीने दिल्या नाही ते ना. मग आता हे देतो म्हणले होते, काय करते आता का देतात काय वाटतं कारखाना बंद कशामुळे पडला होता? पण तुम्ही तर कारखान्यात कामाला होता ना, काय सांगा खरं कारण. आता उद्या हो मामा, थांबा की थांबा, चालू ठेवा व्हिडिओ. मामा, खरं कारण सांगा, कशामुळे कारखाना बंद पडला होता? इकडून मामा, हे बघा कसं, म्हणजे कारखान्यात होते कामाला मामा आणि त्यांनी उत्तर द्यायला टाळलेलं आहे. नेमका कारखाना बंद कशामुळे होता? आपण खरं काढण्याचा प्रयत्न करताय मामाकडून. मामा सांगा कशामुळे बंद होता, नेमकं काय चालविण्याबद्दलच होता काय, कोणी बंद पडला काय नेमकं? बरं, आता चालू झालाय, आता चांगलं झालं चालू झालं. तुम्हाला काय अपेक्षा आहे? मग कर्मचारी होतात तुम्ही त्यावेळी, आमचं येणं येऊ ही अपेक्षा आहे आमची. ते कोणा कशामुळे थकलं होतं हे विचारतोय मी तुम्हाला. बॉडीनं दिलं नाही थकलं काय. आता तुम्हाला अपेक्षा आहे ना? मग आता मिळेल की. एकंदरीत कसं बघताय तुम्ही? आता कारखाना 12 वर्षानंतर चालू झाला, 12 वर्ष तुम्ही मग चक्रा मारल्याच असतील की? नाही, माराय नाही. मग आता चालू झाल्यावर चालू पैसे. बघा, इथं कारखान्यावर कामाला होते मामा. होय, कुठून आला तुम्ही? कशाला आलो इथं? काय काम आहे? सगळ्यासाठी आलो. काय वाटतं बरं एकंदरीत सगळं? झाला कारखाना चालू झाला, शेतकरी आनंद दिवस आलेत, उसाला भाव चांगला मिळाला, त्याच्यामुळे आला. मला सांगा आता, हा कारखाना चालू कोणी केला नेमका? सावंत साहेबांनी. काय फायदा होईल त्यांचा? आता एकंदरीत शेतकऱ्यांना चालू केला कारखाना, इतके दिवस बंद होता, आता त्यांना निवडणुकीसाठी फायदा होऊ शकतो का? काय शेतकरी त्यांच्या पाठीशी राहतील ना कारखाना चालू झाल्यामुळे. हो, कुठून आले तुम्ही? खमसवाडी. काय आता कारखाना इथं मीटिंग आहे तुमची, बैठक आहे? मेळावा आहे, शेतकरी मेळावा. मग किती लोक आला गावात? गावात 200 लोक आले ते. बरं, आता कारखाना बऱ्याच दिवसानंतर चालू होत आहे, इतके लोक इथे जमतात. तुम्ही एवढे लोक कधी कारखान्यावर पाहिले होते शेतकरी जमलेले? पहिले जमत होते. कधी? 2007-08 ला. मग आता 15-20 वर्षांच आज जमले ते. काय वाटतं तुम्हाला आता इतके शेतकऱ्याचा मेळावा बघताय तो मोठा? जुने दिवस आलेत आता. पहिले जे दिवस होता का डॉक्टर पाटलाच्या काळात, ते दिवस आता आलेत. कोणामुळे आलेत? तानाजी सावंतमुळे. काय बोलता? तानाजी सावंतांच्या पुतण्यानं जर उमेदवारी इकडे मिळाली कळंब धाराशिव मतदारसंघामध्ये तर चांगलं आहे वातावरण. काय चांगलं वातावरण आहे त्यांना. कोणाला? धनंजय सावंतला. कशामुळं? हे कारखान्यामुळं. तुम्ही कुठून आले? खामसवाडी. बरं, पहिलं कसं होतं, त्या कारखान्यामुळे चालू झाला, मग फायदा काय होता? शेतकऱ्याचा घाटा काय झाला, नुकसान काय झालं या 12 वर्षात? शेतकऱ्याची आर्थिक नाडीच बंद पडली होती ना, कारखाना बंद होता त्यावेळेस. बाकीचे बारके कारखाने लुटत होते शेतकऱ्याला, आता ते लुटायचं बंद झालंय होतं. शेतकऱ्याच्या हक्काची लक्ष्मी आहे नाही तेरणा कारखाना. आमचे वडील सभासद होते. आता एक 15 वर्ष बंद होता कारखाना, ते आज चालू झालाय. ते प्रायव्हेट कारखाने जे होते ते त्यांचा मनमानीच भाव होता ना आजपर्यंत. तेरणा आधी म्हणजे शेतकऱ्याची जुनी लक्ष्मी. शेतकऱ्याला हक्काचा भाव मिळणार, शेतकऱ्याचे जुने दिवस येणार आपल्या शेतकऱ्याला. कोणामुळे येणार पण हे? साहेबामुळेच. आता काय पुढं काय कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत त्यांच्या कामावर? काय असं काय वाटतं? सध्या काम चांगलं आहे शेतकऱ्याच्या बाबतीत. शेतकरी त्यांच्या मागे जातील का या कळंब धाराशिवच्या विधानसभा मतदारसंघात? कसा जुना प्रश्न साहेब मध्ये का, शेतकऱ्याच्या मालाला आणि ऊसाचा म्हणजे शेतकऱ्याचा माल झाला की त्याला जर योग्य भाव भेटला
शेतकरी मागे चालणारच की. बघा शेतकऱ्याची आर्थिक नाडी जी आहे ते ढोकीचा कारखाना आहे. बोट दुसऱ्याकडे करायचे, हात दुसऱ्याकडे करायची सवय असते लोकांना. काय सांगाल बरं? काय कुठं नाव काय तुमचं? शिवाजी आंबेकर. तिकडे काय हात करत होता? आमचे का नेटवर्क जास्त आहे त्यांचं जरा गावात. बोला की तुम्ही बोला. काय नाव काय किती लोक आला तुम्ही इकडे? 2 गाड्या आल्या. बरं काय काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? काहीतरी एक अपेक्षा किंवा काहीतरी शेतकऱ्याला समजा भाव मिळेल, शेतकऱ्यांना काय चांगला भाव मिळेल ह्या अपेक्षेनं ऊस देण्याच्या तयारीमध्ये आहेत लोक. समजा 12 वर्ष कारखाना बंद होता, आता चालू झालाय. हो ना, आनंद आहे शेतकऱ्यांमध्ये. कोणी चालू केलाय? तानाजी सावंत साहेब. होय, कोणी चालू केलाय कारखाना? तानाजी सावंत साहेबांनी. काय तानाजी सावंत साहेबांनी? ते कुठल्याही माहित नाही ते, पण त्यांनी केलाय म्हणे चालू. तुम्ही कुठले आहो? बिगार सरवळ्याचं. इथले? बरं काय वाटतं मग आता चालू केला कारखाना बंद होता मग? हे चालू केलेलं चांगलं झालं, पण मराठ्यासाठी काय करीना ती म्हणून आम्ही फक्त बघायला आलो. कारखाना चालू केला ही चांगलं झालं. चांगलं झालं. बंद पडला त्यावेळेस कसं होतं शेतकऱ्याला? लय बेकार होतं. काय होत होतं? ऊसच जात नव्हती आमची. ऊसासाठी आलो आम्ही, त्यांना मतदान करायला आलेलं नाही. पुढे काय होईल मग आता? काय आम्ही मराठ्यालाच मतदान करणार आम्ही, जरांगे पाटलाला. मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आलाय. काय काय वाटतं बरं आता इथं मेळावा होतोय आज? नाही, मेळा होता हे चांगला आहे. पहिलं तुम्ही कोणत्या गावून आला तुम्ही? आम्ही एकाच गावचे आहोत, बिकार सर. पहिलं कसं होतं बरं कारखाना बंद होता त्यावेळेस? काय नाही, बाकाच होता इथं सगळं. म्हणजे काय अवस्थाच नव्हती या कारखान्याची. होईल असं कोणामुळे चालू झाला मग कारखाना? काय तानाजी सावंत साहेबांनी चालू केली, म्हणजे त्यांनी बाहेर तत्वावर घेतला आणि चालू केला. होय, कुठं आला तुम्ही? बिकान सनवळा एक गावचे जाऊन. बरं, मग आता बोला की मग कसं वाटतंय काय नाही? चांगला आहे चालू केलं. बघा इथं शेतकरी जे आलेले आहेत, काय म्हणतात शेतकरी? मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे शेतकऱ्याच्या. या ठिकाणी तेरणा कारखान्यावर इथं शेतकऱ्याचा सभासद मेळावा आहे, शेतकऱ्याचा मेळावा आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री त्यांनी इथं भैरवनाथ शुगर इंडस्ट्रीजच्या माध्यमातून हा कारखाना सुरू केला आणि आता इथं थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होणार आहे. त्यापूर्वी शेतकरी काय म्हणतात मी तुम्हाला आणखीन काही शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवतो. बोला काय म्हणता? काय नाव आहे तुमचं? मी राजभाऊ बोशीकर आहे. कुठून आला तुम्ही? बोसा. बोला काय म्हणता तुम्ही आता? काय नाही, शेतकरी पाहिजे व्यवस्थित त्याचा भाव फक्त, बाकी काही नाही. कारखाना बंद होता की इतके दिवस? आता तर चालू करू द्या. आता तर जमन की आता पाऊस विकाळ झाला चांगला. झाला का? मग आता तुमचा ऊस घातला का नाही? मग आम्ही घेतला 700 रुपयाने घेतला बघा टनानं. 700 रुपये टनानं घेतला आम्ही. कुठं घातला? इथं घातला डोकीला. कधी? लय दिवस त्याला. लय दिवस म्हणजे कधी? तरी झालं 20-25 वर्ष झालं त्याला. मग आता काय भाव जाहीर ते करावं त्यांनी तर जमते. भाव जाहीर केला की नाही केला अजून? नाही, सगळ्यापेक्षा जास्त पैसे दिले नाही. तिकडे दुसरीकडे दिला, इथं आमच्या दिला नाही. इथं तेरणा कारखान्याला नाही अजून. होय, ऊस घातला होता की इथं? ह्या कारखान्याला भाव जास्त दिला की? किती दिलाय? 28-25. हे दिला नाही म्हणाले की? आम्ही कुणाला हे काय म्हणतात भाव दिला नाही म्हणतात? नाही दिला. आम्ही घातला 500-600. तुम्ही किती घातला ऊस? 60-70 टन घातला. किती पैसे मिळाले तुम्हाला? हो, ह्यांना पैसे मिळाले की नाही मिळाले? हो, सांगा काय ते? 600-500 दिला आम्हाला बिल. मामा कुठून आला तुम्ही? कुठून आले तुम्ही? काय वाटतं बरं ते मेळा होणार आहे शेतकऱ्याचा? चांगली गोष्ट. कोणी केला कारखाना चालू माहिती आहे? तानाजी सावंत. बरं, काय वाटतं त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला? चांगलं आहे. हा शेतकऱ्या 12 वर्षानंतर म्हणजे हे इथं मेळावा होतं त्याबद्दल काय वाटतं? चांगलं आहे. डॉक्टर साहेबाच्या काळापासून 15-20 दिवस बंद राहिला, त्याच्यानंतर सावंत साहेबांनी चालू केला. हो, शेतकऱ्याच्या समक्ष सुटल्या, लोक अडचणीत होती. बिगर सभासद असो कारखाना उचलला. अडचणीतली लोक निघाली पाहिजे. कुठून आला तुम्ही? खामसवाडी. आता इथं कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लागली आणि सावंत साहेबांनी जर एखादा उमेदवार दिला तर त्याचा फायदा काय होऊ शकतो त्यांना? होणार सावंत साहेबाचा. काय होईल फायदा? त्यांचा उमेदवार निवडून येणार. त्यांच्या मनावर लोक जातील का? हो, जाणार. कारखान्याचा विकास केलाय चांगलं, त्यांचं लक्ष आहे इकडे आता.
इथं आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं आगमन झालेलं आहे आणि याच ठिकाणी याच हारानं JCBच्या साह्यानं त्यांचं स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे. ते सभा मंडपामध्ये पोहोचलेले आहेत आणि काही थोड्या वेळामध्ये अगदी 5 मिनिटांमध्ये कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आपण थेट कार्यक्रमामध्ये जाऊया. नेमकं डॉक्टर तानाजीराव सावंत काय बोलतात याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे. पाहूया, आपण थेट कार्यक्रमामध्ये जाऊया. त्यानंतर डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचा सन्मान करूया. आमच्यावर ज्येष्ठ सभासद मंडळी आहे ते सर्वजण साहेबांना आशीर्वाद देतील. या समोरच्या सर थोडं पाठीमागे आपल्याही काळात इथे उपस्थित असलेले कार्यक्रमाचे संचालक कृपया पत्रकार बांधवांसाठी समोरची जागा आपल्या सर्वांचे राजकीय पालक म्हणून त्यासोबतच तानाजीराव सावंत साहेब यांचा सन्मान संपन्न होतो. आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशीच्या निमित्ताने जे माऊली चालत गुरुमाऊलीच्या दर्शनासाठी येतात अशा लाखो भाविकांची सेवा करून खरंतर माणसामध्ये गुरुमाऊलीचं रूप पाहून ज्यांनी निस्वार्थीपणे आरोग्य सेवा दिली असे तानाजीराव माऊली दिलीप महाराज सावंत श्रीहरी चौधरी महाराज आदरणीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचा यशस्वी सन्मान संपन्न होतो आहे. जय हरी जय हरी. शिवसेना धाराशिवच्या वतीनं आपण सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब यांचा सन्मान करूया. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी साष्टांग अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हिंदुस्थानी सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे सन्मान करण्यात आला. प्रेरणा प्रचार संघर्ष तानाजी माळी गुणवंत सुतार आणि कोकाटे सुनील चंद्रकर शशिकांत देशमुख हनुमंत शिरसाट कोषाध्यक्ष शहाजी शिंदे सचिव मंगेश तिवारी उपाध्यक्ष आणि अध्यक्ष श्री राहुल काकुडे पाटील या सर्व प्रेरणा बचाव संघर्ष समितीचा सन्मान व्यासपीठावर आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या आशीर्वादाने जोरदार टाळ्या वाजवूया. प्रेरणा बचाव संघर्ष समितीसाठी यानंतर या सन्मानाच्या नंतर आपल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात सर्वात जास्त ऊस देणाऱ्या शेतकरी बांधवांचा सन्मानित सावंत साहेबांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. त्या बांधवांची नाव आहेत सर्वप्रथम कावळे मेघराज विक्रम 1000 शेतकरी बांधव आहेत.
सर्व जिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख, सर्व जिल्हा महिला प्रमुख शुभकर्मी कल्याण अविरत गतिमान सेवा करण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण अक्षराने नोंद केली आहे त्याबद्दल आमंत्रित करतो. शुद्ध रमाकाठी टेकाळे सर्व पदाधिकारी, सर्व शेतकरी, सर्व पदाधिकारी, सर्व संचालक, सर्व पक्षाचे पदाधिकारी यांचे शब्द रूपे या ठिकाणी सर्वांनी सत्कार करावा. कार्यक्रम संपल्यानंतर साहेब थांबणार आहे तिथं, त्याच्यामुळे कार्यक्रमात घेता येईल असं कुठे होईल सर्वांना विनंती आहे. मी संदीप बाप्पा मडके यांना विनंती करतो की ते कार्यक्रमाचा प्रस्ताव यामध्ये अनेक आरोग्याच्या बाबतीमध्ये या जिल्ह्यासाठी आपलं खाते म्हणून एवढं आतापर्यंत मोठं काम या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं. एवढं चांगलं काम आपल्याची मिळवणूक करायची आणि ऊस वेळेवर झालेले ऊसाला योग्य भाव न देणे, ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होणे. महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, आनंदजी देगे साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे, आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजीभाई फडणवीस, अजितदादा पवार, तिन्ही पक्षाचे महायुतीचे जमा झालेले सर्व पदाधिकारी, खास करून तेरणा परिवाराचा 12 वर्ष खडतर ज्यांनी आज त्याला वनवास भोगला असे ऊस उत्पादक शेतकरी, तेरणा बचाव समिती आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले की ज्यांच्या नजरेसमोर 12 वर्षापूर्वीचं वैभव आणि 12 वर्षाचा वनवास असे पाहिलेले आमच्या ढोकेचे सरपंच पप्पा समुद्रे, दत्तांना साळुंके, गौतमजी लटके, अनिलजी धोत्रे, शिवाप्पा कापसे, सुरज साळुंके, दत्ता बापू मोहिते, नितीन लांडगे, झाकी सौदागर, अजित खोत, अविनाश खापे, अजित पिंगळे, नितीन पाटील, अमोल पाटील, अर्चनाताई धराडे, भारतीताई गायकवाड, संजय बनसोडे, अनंत वाघमारे, लक्ष्मण हुजिंदे, संदीप मडके, अजित लाखाळ, जयराम चव्हाण, बालाजी पवार, प्रिंट मीडिया, माझ्या माता भगिनीनो आणि शेतकरी ऊस उत्पादक या सर्वांना माझा मानाचा मुद्रा. खर तर आता हा शेतकरी मेळावा, आता कोणाला वाटेल की आता विधानसभा आले, शेतकरी मेळावा घेणं गरजेचं आहे. हा शेतकरी मेळावा म्हणजे तेरणा परिवार मेळावा म्हणून आपण घेतो. कारण तुम्ही बघितलं असेल की ह्या ठिकाणी वावडे उठवायला लोक मात्र आहे. लांडगा आला एकदा सुरू केलं. एकाला सांगायचे माझ्या वस्तीवर नापास पळाला, दुसऱ्याने मला घेऊन माझ्या वडिला आता वर गेला, तुझी शर्ट, आणि सगळ्यांना खरंच वाटायला जायला मिळायचोय. कोकून आपल्या त्या वस्तीत कोटा कर, त्याला पुन्हा कापडं हे लाव, त्याला पुन्हा सगळा टाक, कलरी पुन्हा झाड लावून ठेव, रात्रभर जागच बस, हे सुरू झालं.
आणि त्याला उठून गेले असते मावडी नांदगा आला बिबट्या आलाय सावत्र आला बिंदास घराचे दारू करून झोपलेला असतो कारण त्याला माहित आहे सगळं गावचा भेटतोय लांडगा जर आलेला नसतो बिबट्या आलेला नसतो काहीच झालेलं नसतं पण याला माहित आहे आपल्याला जर शांत झोपायचं असेल आपल्याला जर पोटभर खायचं असेल आपल्या घरातला कोणाला जागून ठेवायचं नाही निवांत काहीच करायचे तर आपलं गाव जगलं पाहिजे आपला तालुका जगला पाहिजे सगळ्याच्या पायात साथ सोडला पाहिजे त्याच्याशिवाय त्यांचा बोलत मिळत नाही आपण मात्र शांत आहे ही पद्धत त्या ठिकाणी चालू आहे कार्यक्रम या शूटिंग आणि ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुठेतरी जागृत असणं गरजेचं आहे एवढंच आज पुरं भाषण सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला नम्राने कळकळीचं आवाहन करतो की शेतकऱ्यांना माझ्या माता भगिनी आज शेतकरी राहिला नाही आता रुग्ण घेऊन पुराच्या पाठीमागे फिरणार आज शेतकरी नाही प्रगत शेतकरी लागलेला आहे महाराष्ट्रात आणि म्हणून आणि त्याचे लेकर बाळ सुद्धा तेवढीच प्रगत आहे सुशिक्षित आहे आणि त्यावेळेस मग अशा पद्धतीचा कोलाहल मागवायचा प्रयत्न होतो अशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह चुकीचं एक नेरेटिव्ह जाहीर करायचं आणि त्या माध्यमातून पुन्हा काट्या घेऊन बोंबलत फिरायचं गाड्या घेऊन आणि शेतकऱ्याला सांगायचं बघ आता तुझं काय खरं नाही बघ आता तुझं काय खरं नाही आणि मग आपण चुकीच्या गोष्टीवर आपला भोळा बाबा शेतकरी विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवल्यानंतर काय वाटोळ होतं हे आपण लोकसभेमध्ये बघितलं आणि म्हणून आता मला सांगा लोकसभेमध्ये जे काय झाले निर्णय होऊन गेलं आपल्या लोकांनी स्टेजच्या त्या थोरात मिळतात लवकर पण एक माणसाच्या बुद्धिमत्तेला पटेल कारण ज्यांनी कोणी हे सेट केलं आपला थोडा त्याच्यात डोकं लावणं सुद्धा आता लोकसभेच्या वेळेस काय झालं संविधान बदलणार म्हणजे घटना बदलणार आणि घटना बदलणार म्हणजे काय मग माझ्या दलित बांधवाचं आरक्षण गेलं मग माझ्या ओबीसी जे काय सहकार्य त्यांचं आरक्षण गेलं जे मराठ्यांना आरक्षण दिलं हे आरक्षण गेलं सगळं आरक्षण काय होणार पुन्हा दुसरं नेरेटिव्ह अजून फिक्स केलं लांडगा आला म्हणणारे जर मोदी सरकार केंद्रामध्ये आलं मुसलमानांना भारतातनं हकलून देणार अरे नाही काय आणि माझी घोळीबाबडी नंतर त्याला बळी पडली असं होऊ शकतं का आज देशाला 75 वर्ष पूर्ण झाले अशा पद्धतीची घटना असं पद्धतीचं काहीच झालं नाही कारण महाराजांच्या काळापासून छत्रपतींच्या काळापासून आपली एक परंपरा आहे गाव खेड्यामधली जिल्ह्यामधली तालुक्यामधली 12 बलुत्यात आणि 18 पदरदार आपण गुन्ह्या गोविंदानं भावाप्रमाणे राखतो गावागावामध्ये राखतो म्हणून ही व्यवस्था महाराजांनी रूढ केलेली व्यवस्था कुठेतरी मोडीत काढायची का तर आपल्याला कुठेतरी 2 मतं मिळली पाहिजे हे कुठेतरी डिस्टर्ब झालं पाहिजे त्या पद्धतीनं झालं म्हणायचं पुन्हा मोदी सरकार आज केंद्रामध्ये बसलेलं 3 महिने पूर्ण झाले बदलली घटना आलं मुसलमानांना भारताच्या बाहेर काय झालं काहीही झालं नाही असं होतच नसतं कारण हा देश किंवा हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला बांधिलकी असलेला महाराष्ट्र आहे या पद्धतीनं एक चिंगारी सुद्धा संपूर्ण देशाला आग लावू शकते हे संपूर्ण देशवासियाला माहिती हे महाराष्ट्रामध्ये घडतं त्याचं अनुकरण संपूर्ण देशामध्ये होतं मग अशा पद्धतीचं चुकीचं फेक काहीतरी करायचं आणि त्या पद्धतीनं आता मला मताचा दोघा मागितला मत मिळाली ही आपल्या माध्यमातून मागच्या वेळेस 20 मत मागायला होतं 2019ला हे आपण विश्वासाने मत मग मला 2019 ते 2024चा त्या पद्धतीनं माननीय आमदार साहेब आपले इथले असतील माननीय खासदार असतील विकास दाखवा आपण आपली लेकरं आज घरटी हा धाराशिव जिल्ह्याचा शाप म्हणून सांगतो घरटी एकदम पोर आपली मुंबई पुणे ठाण्याला पोटासाठी आपण पाठवली ही वस्तुस्थिती आहे ही कुणाच्या कर्तृत्वामुळे गेली आज हे ह्याला नावं ठेवतील ते त्याला नावं ठेवतील ते नाही मग हे एकच होते की आम्हीच होतो की ते त्यांचेच आहेत की आज पण आम्हाला आम्ही शेतकरी म्हणून
आम्हाला काही घेणं घेणं नाही. त्यांच्या कर्तृत्वावर गेली की तुमच्या कर्तृत्वावर गेली. वास्तव काय? घर कुणाचं उन्हात राहिलं? माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं उन्हात राहिलं. आमचे लेकर मला देशोधडीला लागले. आमच्या शेतात कोरड वही झाल्या. आज 10, 20, 30 हजारचा बागायतदार एकरदार एवढा वतनदार आज 10 कोटी ज्वारी आपल्या शेतात कधी पिकत नाही. म्हणून आपल्याला ही झटमारी करत आपल्याला तिकडं आपली लेकर मला देशोधडीला लागले. हे पाप कुणीच मान्य करणार नाही. चांगलं झालं मी केलं, वाईट झालं त्याच्यामुळे झालं. आज तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पहिले 4 साखर कारखाने उभा राहिले त्याच्यातला हा 13 एक. पहिल्या 4 मधला त्याचं वास्तव काय? कोणी उभा केली? उभारणी कोणी केली? पायात चप्पल न घालता घराच्या भाकरी मिरचू बांधून रात्र दिवस फिरलेले हे सुमंद्र कुटुंब कारखाना उभा केला, सगळं केलं. त्यांचं अस्तित्व पुन्हा कुठे गेलं? पुन्हा असलं. आज कित्येक शेतकरी आज ह्या साखर कारखान्याचे 36,000 सभासद आहेत. तुम्हाला आहेत का माहिती एकमेकाला? किती सभासद आहे? तुम्ही काय योगदान केलं? मी म्हणतो 100 रुपयाचा सभासद असेल उभा कारखान्याचा, त्यावेळेच्या 30-40 वर्षापूर्वीच्या 100 रुपयाची किंमत आज काय? एक वास्तू या ठिकाणी उभा आहे. हे अर्थकारण सर्वसामान्य शेतकऱ्याचं आहे. त्याला 36,000 शेतकऱ्यांनी योगदान दिलं. त्यावेळेस उभा राहिला कोणाच्या बापाचा नाही. ध्यानात ठेवा. हे मी केलं, मेहनत केलं. आज तुझ्या काय बापाचं होतं का? 36,000 शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामालावरती स्वतःची बैल विकली, स्वतःचं धान्य विकलं, स्वतःच्या शेतावरती कर्ज काढली आणि एक शेअरसाठी तुमच्या दारात लागावून शेअर घेते. तुझ्या बापाचं नाही कारखाना. आणि दुसरी गोष्ट आधी सांगतो, आज चुकीचं लांडगा आला परत सोडला. काय सोडला? भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड हा साखर कारखाना विकत घेणार स्वतःच्या मालकीचा कारखाना सुरू झालं की नाही? सगळ्यांनी सांगा, सुरू झाले की नाही? आज मंगळवार आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत अंबाबाईचा दिवस आहे, तुळजाभवानीचा दिवस आहे. तुळजाभवानीच्या चरणीची शपथ घेऊन सांगतो, हा साखर कारखाना त्यांना भाडे तत्वावरच राहणार आणि 25 वर्षानं हा साखर कारखाना माझ्या 36,000 सभासदांच्या मालकीचाच राहणार. कारण माझ्या विचारामध्ये आणि माझ्या नियतीमध्ये खोट नाही. माझा हेतू शुद्ध आहे. आणि म्हणून अर्ध्या रात्री जरी झोपेतनं उठवलं, फोटो बोलायचा प्रसंग ज्या असते खडकन बोलतो, समोर बोलतो. आणि म्हणून त्या लोकांना हे आवडत नाही. जे घटित पत्रकार असतात त्यांना आवडत नाही. त्यांचं चालवतं आता सुफळ्यांचा होईल टुम काय वाचाव करण्याचे समोर अशा आहे वाचा आहे वाचा. मी सत्य बोलतो. माझ्या शेतकऱ्याच्या पोटातलं त्यांच्या ओटावर येतं ते बोलू शकत नाही. त्यांचा शब्द मी हा माईक मधनं बोलतो. आहे मी वाचा. माझ्या जनतेसाठी वाचा नाही. लाखो सगळ्या धेण्याची लाखो सगळ्यात धेण्याची सुद्धा माझी ताकद आहे. माझ्या शेतकऱ्यासाठी काय करायचं? तुम्ही काही म्हणा, आहे माझे काही. आणि म्हणून परत एकदा सांगतो, ह्या 36,000 शेतकऱ्याचं योगदान आहे. कुणाच्या बापाचा हा साखर कारखाना नाही. आम्ही फक्त माध्यम आहे. पांडुरंगाने आपली सेवा करायला पाठवलं. 2022 पासून याची कायदेशीर बाजू चालू होती. जर तिथल्या नेते मंडळीच्या पोटात पाप नसलं तर हा साखर कारखाना 2022 ला सुरू झाला असता. 2022 ला सुरू झाला असता. 2 सीझन का वाया गेले? हा डीआरटी झालं, सत्र न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, पुन्हा डीआरटी, पुन्हा हायकोर्ट. हे 2 वर्ष जे पळवलं ते कशासाठी पळवलं? शेतकऱ्याचा इतका कळवळ होता. मग शेतकऱ्याचा इतका कळवळ जर असेल तर रात्री बेरात्री लातूरला जाऊन एवढी मेहनत काय घ्यायला? मी म्हणतो एवढी मेहनत घ्यायचा अगोदर जर साखर कारखाना चांगला करण्यासाठी जर एवढी मेहनत घेतली असती तर ही वेळ चालली असती ना. सवय काय? दुसऱ्याचं
ते कार्ट आपलं ते बघू दुसऱ्याचं घरावरती विस्तू ठेवायचा आणि स्वतःची घरं भरायची या पद्धतीची ही नेते मंडळी स्पष्टच सांगतो. तुम्हाला आवडून आहे तर वास्तव आहे. आणि माझ्या म्हणण्यापेक्षा तुम्ही ते भोगले 30 वर्ष भोगले म्हणजे तुम्ही सगळ्यांनी उचलून घ्यायचं हे स्वतःची घर भरायची आणि तुम्ही पुन्हा जाड्यावरून फाटल्या चपणे ह्यांच्या मागं भरायचं आणि ह्यांना बरोबर मत द्यायची. ही अवकाश आहे ह्यांची, ही लायकी आहे ह्यांची. आणि म्हणून इथून पुढं जर कुठलाही नेता मत मागायला येत असेल तर आपण ठणकावून सांगितलं पाहिजे तू माझ्यासाठी ह्या 5 वर्षात ह्या 10 वर्षात काय केलं. 2 विकासाची कामं दाखव, मला मान्य 2 विकासाची कामं दाखव. आणि म्हणून माझ्या तमाम ह्या तेरणा परिवाराला मी आव्हान करतो. हे सर्वजण आज ऐकायला बसले. अतिशयोक्ती नाही, अहंकार नाही, अतिशय स्वाभिमानानं आणि आपुलकीनं सांगतोय. आज या कलम 10 मधल्या जे काही नेते आहेत आपले आमच्या पक्षाचे त्यांनाही सांगतो. आमचे सुरज महाराज असतील, आमचे शिवाप्पा असतील, आमचा खाते असेल, जे काय आमचे तालुका प्रमुख वगैरे सगळे माझ्या शेतकऱ्यांना गाड्यांचा जरा आमच्या भूमवांना वाशीमध्ये फिरवा. 5 वर्ष कंप्लीट आहे माझ्या आमदार केला. या लोकांना हे आमदार सगळं मीच केलं होतं, सगळ्यांना माहित आहे ओपन. आज भूमपर्यंत वाशीमध्ये 1,500 कोटीचा निधी येतो, विकास काम झाले, रस्ते अगदी गुळगुळीत झाले, तळव्यासारखे रस्ते झाले, 95% रस्ते पूर्ण झाले. या ठिकाणी 3-3 तास वेळ लागायचा रस्त्याचा पास व्हायला, आज 15 मिनिटात तो रस्ता क्रॉस होतो. पाण्याचं काम 98% आलं. 30 वर्ष सगळे इथल्या लोक नेत्यांनी इलेक्शन आले की फ्लेक्सवरती कॅनॉल दाखवायचा, पाणी दाखवायचं, त्या फ्लेक्सला नारळ फोडायचा, आलं पाणी तुम्ही त्याला मतदान द्यायचं, झाला विषय. पुन्हा 5 वर्ष कोणी बघायचं. ही वास्तव होतं की नाही? हे झाले की नाही सांगा. आज उजनीचं प्यार पाणी येणार, माझ्या हाताचं 22 TMC पाणी येणार, हे करणार, या ठिकाणी हरित क्रांती होणार, या ठिकाणी धोरण क्रांती होणार, या ठिकाणी औद्योगिक उतरलेला क्रांती आहे. क्रांती हा शब्द काढून पुढे म्हणून किसान घालून ठेवला. कुठे गेल्या क्रांत्या? कुठे गेला माझा शेतकरी? कुठे गेला दूध उद्योग? कुठे गेली सरकारी बँक? कुठे गेले हे सगळं? एक परत एकदा तुम्हाला नम्र आव्हान आणि कल्पनेचं आव्हान करून तुम्हाला विचारतो. तुमचा पेरणीचं तर बघितलं, आज भूमपराडा वाशीमधला शिवशक्ती बघितला, नर्सिंग कारखान्याची तीच अवस्था होती. तिथे आता आजच ऑर्डर होईल, तो कारखाना 6 महिन्यापूर्वी ताबा घेतलेला आहे, तो बी चालू होईल. पेरणा सुरू झाला, शिवशक्ती सुरू झाला. दूध संघाचं काय? शेतकरी बांधव म्हणून तुम्ही हे विचारलं पाहिजे तुमच्या नेत्यांना फिरताना, दूध संघाची अवस्था काय? आज शेतीला पूरक उद्योगधंदा म्हणलं तर आपण दूध शेती बघतो. प्रत्येकाच्या आज दावणीला 2-2, 4-4 जर्सी आणि आपली 2-2 बैल असतात. सर्वसामान्य शेतकरी 10 दिवसांना पगार येतो दुधाचा, त्याच्यावर आपलं मीठ मार्ची पाणी सगळं चालतं, रोजगार चालतो. मग ह्याचा विषय काय? कुणी बसवला दूध धंदा? कुठे गेलं तुमचं दूध? कुठे गेला दूध संघ? त्याच पद्धतीचं जिल्हा मध्यवर्ती बँक काय झालं? जिल्हा मध्यवर्तीचं बँक व्हेंटिलेटरवर बँक आहे, जागृत चालू. मला सांगा, तुम्ही आज 60च्या पुढचे बरेचसे आहेत, 35च्या पुढचे बरेचसे आहेत. तुमच्या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखांना 5-10 हजार रुपयाच्या बँकेत फिक्स्ड डिपॉझिट ठेवलेला आहे. मिळतात का पैसे? सांगा, मिळतात का पैसे तुमचे? हे कुणी वाटवं केलं? हेच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी एकदा इकडे थांबायचं, एकदा इकडे थांबायचं, दोघांनी एकमेकावर चिंचोडी मारायचं. वास्तव एकच आहे, हे तुम्हालाही माहित आहे. फक्त मी बोलतोय, मी फक्त बोलतोय. आलं लक्षात की काळू माणूस लढाई ठेवा. एक तर जे असेल ते तुझ्या घरात, तुझ्या घरात नसेल तर ते माझ्या घरात. तिसरा येता कामा नाही, तिसरा येता कामा नाही. गोर गरिबाच्या घराला आग लागली पाहिजे. तू सुखात झोपला पाहिजे, मी सुखात झोपला पाहिजे. मी ओळखायचं माझा बाप मला, याला ओळखायचं माझा काही संबंध नाही. मी बाबा घरात घातलं
एकाच लायकीचे. आज तुमच्या घरातलं भांडण माझ्या शेतकऱ्याचे संसार तुम्ही रस्त्यावर का आणायला लागले? हे घरगुती भांडण आहे. तुमचं घरगुती भांडण माझ्या सर्व शेतकऱ्याला फेसून राहिलं तुम्ही. हे किती दिवस? 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 12 वर्ष, 3 पिढ्या, 15 वर्ष. आणि माझ्या पोराला सुद्धा नातू झाला आता. आणि तुमचं काय करायचं आणि किती दिवस करायचं? याचा कुठेतरी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जाब विचारला पाहिजे. आणि ज्यावेळेस जाब विचारला त्यावेळेस एकच गोष्ट विचारली पाहिजे, विकासाचं काय? विकास आमची लेकरं सन्मानानं माघारी घरी येतील. पुणे मुंबई ठाण्याला जी काय 2 घास साथी गेलेले आहेत नेसून लागले, त्यांचं काय? ते म्हणते आम्ही नेसून घरी लागलो. कसे कसे? आता हिंदी लेकर मला पुणे मुंबईला थांबायला पाहिजे का? तुमचं रक्त पिऊन ज्या प्रॉपर्टी तिकडे गेलेले आहेत त्या सांभाळायला पाहिजे नाही का? म्हणून हिंदी लेकर मला तिकडं. आणि आपली लेकर मला आपला बाप इथे शेतात राहतोय, त्याला 1-2 बाया कामाला वगैरे 2 मजूर कामाला वगैरे खतं आणायची, यासाठी पैसा द्यायचा म्हणून आपली लेकर मला तिकडं दुसऱ्याचं छत्रंज उचलाय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण मला आश्चर्य वाटतं 4.5 वर्ष अतिशय म्हणून आपण ऐकतो. शेवटच्या 2 महिन्यात काय डोक्यात होता कळत नाही. आपण तिसऱ्या ठिकाणी वाटतं आपण चौथं काहीतरी म्हणून हे काय? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या करतो आणि आपण या शिवसेनेच्या परिवारामध्ये शिवधनुष्य उचलण्यासाठी काही मंडळी इथे उत्सुक आहेत. आदरणीय तानाजीरावजी सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये येडशीचे हे सर्व आमचे मान्यवर बांधव या ठिकाणी व्यासपीठावर येतील आणि शिवधनुष्य उचलतील. आदरणीय तानाजीरावजी सावंत साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रवेश संपन्न होतोय. हे बघा, इथून आपण बाहेर पडताय खरं, परंतु कृपया घरापर्यंत सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक जायचं आहे. स्वतःची काळजी घ्यायची आहे, आपल्या सोबत आलेल्या व्यक्तीची काळजी घ्यायची आहे. माझ्या ज्या माता भगिनी आलेल्या आहेत त्यांना ज्या मंडळी इथपर्यंत आणलेल्या आहेत त्यांची जबाबदारी आहे या सर्व माता भगिनींना व्यवस्थित घरी पोहोचवायचं आहे. कृपया मंडपाच्या बाहेर जात असताना कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची आपण सर्वजण काळजी घेऊया. आपल्या भगिनींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, त्यांना व्यवस्थित घरी पोहोचवा. सर्वजण व्यवस्थित सुखरूप घरी पोहोचा. तुमच्या सोबत आणलेल्या वस्तू याची खातरजमा करून घ्या. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा इथं तेरणा कारखान्यावर शेतकऱ्यांचा संवाद मेळावा पार पडला. या ठिकाणी शेतकऱ्यांनी खूप गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी त्यांच्या मेळाव्याला उपस्थित होते. मी तुम्हाला सर्व या ठिकाणचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. तेरणा कारखाना चालू झाल्यामुळं या परिसरातील जे व्यापारी असतील, शेतकरी असतील, गैरसोय जी होत होती ती गैरसोय सध्या दूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी काय म्हणाले, या मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्याच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेल्या. डॉक्टर तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री काय म्हणाले मी तुम्हाला त्यांचं भाषणसुद्धा दाखवलेलं आहे. सर्व विषय कसा वाटला नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला थेट तुम्ही संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, तेरणा कारखाना, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.